युगे युगे लोटली आहे, विजायचे राहिले निखारे अजून काय, पुनश्च एकदा या आणि मैदान गाजवा. नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान ज्या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय, भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. शेववाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोर्या 11 चिराळा वारून आयोजित कैलासाची सूरज यांच्या स्मरणार्थ कैलासाची सूरज स्मृती चषक 2025 ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान रोख कॅश प्राइज 30,000 द्वितीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे माननीय आदरणीय सुनीलजी महादेव सोंडुलकर साहेब, डायरेक्टर सेट मेटल्स स्पेशालिस्ट आणि माननीय श्री डॉक्टर महेश दत्तात्रय सेडगे वेन्युअस हॉस्पिटल्स अँड ICU मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल ठाणे या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूया. आपण आलात या स्पर्धेला शोभा आली. मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. प्लीज सर वेलकम. आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक देण्यात आलं ते म्हणजे माननीय आदरणीय सुनीलजी महादेव सोंडुलकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूया. पहिल्या चेंडूवरती व्हाईट +1 अंपायरचा इशारा येतोय. चला स्पीडअप घेऊया. 10 मिनिटाचा इथे टायमर सेट केलाय आणि संघाचा श्री गणेश झालाय अवांतरित धाव संख्येने. स्कोर बोर्डवरती आपण 2 धावा पाहतोय. सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरण केलं जातोय. भगवंदा यांना माननीय आदरणीय सुनीलजी महादेव सोंडुलकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण केला जातोय. आणि दरम्यान इथे मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक वेस्टचा थोडासा दबला होता. सुनील होता दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विकास यांच्या हाताला चटका देऊन चेंडू निघून गेलाय. कॅरी करता आला नाही. महत्वाची विकेट होती. विकास आता बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय. विशाल गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत पहिला चेंडू चांगला ताळाय. 3 धावा खर्च केल्या आहेत. काय असेल रणनीती? 2 षटकांचा सामना आहे. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. पीस ऑफ डिलिव्हरी एक्सिलेंट डिलिव्हरी. किती शब्द वापरू कारण की चेंडू तितका चांगला होता. सबमरीन आला असता. समतोल असा. नक्कीच समतोल चेंडू होता. 2 चेंडू झाले. धावसंख्या 3 झाली. मॅचचा समतोल कोण राखेल? गोलंदाज राखेल की फलंदाज राखेल? भगवंता आपल्या सोबत जोडले आहेत. घरामध्ये जागा बनवली असेल कारण की प्रत्येक वेळी सामनावर घेऊन जातात. एक वेगळी जागा बनवली आहे त्यांनी. यावेळेस चेंडू कॅरी केला जातोय. 1 धाव. एक चिकी सिंगल. धाव संख्या पोहोचले 4 आकड्यावर. सुंदर आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. टीम यावेळेस मात्र बॅकवर्ड रिजन मध्ये नाखुश आहे फलंदाज. नाखुश आहे. त्याला माहिती होतं हाफ ट्रॅकर होता. पुरेपूर उंची घेता आला नाही. सबमरीन राहिला चेंडू. अतिरिक्त उसळी भेटली नाही परंतु गोलंदाज तेच तरणारा आहे. विशाल होता. विशाल यांची गोलंदाजी भन्नाट वेग आणि त्याच्यावरती नियंत्रण. विनंती असेल टीम कडवे, टीम कल्पतरू चाळकेवाडी आणि टीम देऊळवाडी 3 कर्णधारांना विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. या ठिकाणी आपण सेमीफायनल साठी चिठ्ठ्या काढणार आहोत. त्यांनी कर्णधार कॉल दिलेला आहे. आपण तिघांनी देखील या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. टीम कडवे, टीम कल्पतरू 11 चाळकेवाडी, टीम देऊळवाडी तिन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण मंचासमोर प्रेझेंटेशन बॉक्स समोर उपस्थित व्हायचं आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 9. 5वा चेंडू हाताळा सुरवेग असा परंतु चौका आला यावरती. बॅट्समन यावेळेस कमबॅक केली आहे. यावेळेस मात्र संदीप यांना हात खोलण्याचा मौका दिलाय परंतु हा खतरनाक फलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने करून दाखवला आहे. यावेळेस करून दाखवला आहे. ABCDEF. F for fire. I am not a flower. I am a fire. Huge and massive hit. षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी चेंडू आउट ऑफ द पार्क पाठवला आहे. मला वाटते माणसं पाठवावी लागतील चेंडू शोधायला. लॉंग हिट पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची होती ते सांगता. चला लगेचच मॅच चालू करायची आहे. गोलंदाज न्यू बॉल जुना बॉल पाठवायचा. आयोजित कमिटी पंचांना बॉल पुरवायचा आहे. बॉल द्यायचा आहे आणि एक एक्स्ट्रा बॉल पण देऊन ठेवायचा आहे.
अजून एक एक्स्ट्रा बॉल देऊन ठेवायचंय. ओके, थँक्यू. व्हॉट एक्सिलेंट एफर्ट आपण पाहिला, परंतु षटकार आला आणि मोर्या 11 शिराळी वारून आयोजित कमिटीचा देखील तितकंच आभार. लगेचच प्रत्येक गोष्टीवरती आज चाणाक्ष नीतीने 2 दिवस झालं ही लक्ष ठेवून आहेत, कोणती कमी भासूनच दिलेली नाहीये. चला तर स्पीडअप घेऊयात. न्यू गोलंदाज राजू काय करतील, कारण संदीप यांची बॅट तळपली आहे. यावेळी चांगला पटका, बॅट अँड बॉल मध्ये नो इव्हॅल्युएशन. ट्रॅव्हल होत असताना कॅच इट कॉल, परंतु इथे कॅच ड्रॉप होते, परंतु नाही थांबवलं गेलं आहे. हात केला आहे. मी थांबतो कारण की संदीप दा स्ट्राईक वरती आहेत. आता राजू यांना मात्र मनोमंथनामध्ये चिंतन करावं लागेल, कारण की एक चांगला फलंदाज जर आता ते गोलंदाजी करणार आहेत, ज्याने आतापर्यंत एक चौकार आणि एक षटकार मारला आहे. काय रणनीती आखली जाईल यावेळेस. मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये ही रणनीती चांगली आहे. चेंडू खेळा, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये खेळा. जाणून बुजून हाताळलेला हा चेंडू. 1 धाव ते प्राप्त होते. धावसंख्या पोहोचली आहे 17. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहतोय, जपतोय आणि बागडतोय. या मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगण जणू तारांगणच झालं आहे. यावेळेस मात्र डाऊन द लेफ्ट साइड अंपायरने दोन्ही दिशेला पंख उचलले आहेत, म्हणजे येतोय अवांतरित धाव. धावसंख्या पोहोचली आहे 18. अजून 4 बॉल फेकायचे आहेत. काय रणनीती आखेल. संदीपच्या रडार पासून कुठेतरी दूर फेकण्याचा प्रयत्न आहे, परंतु यशस्वी होत नाहीये. यात पुन्हा एकदा दांडी 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 गुल. जे दार उघड होतं तेच निखळलं गेलं आहे आणि विकेटचं होतोय पतंग. संदीप एक महत्वाचा गडी बाद होतोय. त्याचबरोबर कल्पतरू 11चे आमचे आबा हे देखील आले आहेत. वेलकम आबा. चला स्पीडअप घ्यायचंय. न्यू बॅटर लगेचच यायचंय. 10 मिनिटाचा अवधी दिला आहे. 6 मिनिटं खर्च झाले आहेत. चला तर मित्रांनो लगेचच स्पीडअप घ्यायचंय. मैदानाचा ताबा घ्यायचाय. पायामध्ये वेग ठेवा, कारण वेगावरती स्वार व्हायचंय, कारण की वेगवान गोलंदाजी राजू करतायत आपल्या संघासाठी. व्हॉट अ गोलंदाजी, पीस ऑफ डिलिव्हरी. यावेळेस मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड. व्ही झोन मध्ये आहे तिथे क्षेत्र थोडंसं पब्लिक पाण्यामध्ये कॅरी केला जातोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड चालता बोलता 19 आकड्यावरती बघता बघता निघून गेला आहे, परंतु अजून 2 चेंडू शेष आहेत. सेकंड लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट इनिंग. चला स्पीडअप घ्या. यावेळी चांगला चेंडू हाताळला, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये 1 धावेसाठी जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्या पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू एक मौल्यवान चेंडू असेल टीम मुटकलवाडी आणि कारंडेवाडी संघासाठी देखील. याच्यावरती कोण मौल्यवान चेंडूचा फायदा करून घेईल. बॅटिंग मार्गावरती विकास आणि गोलंदाजी मार्गावरती राजू. काय गोलंदाजी हाताळली आहे. 5 धावा खर्च करून 1 विकेट. यावेळेस सुंदर पटका. क्षेत्ररक्षकाने चेज राहील, परंतु आपल्या जोळीमध्ये पकडली आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्रिलियंट एफर्ट आणि व्हॉट अ कॅच. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं होते पतन थांबवलं गेलं आहे. 20 या धावेवरती, म्हणजे 21 धावांचं लक्ष उभं केलं आहे टीम मुटकलवाडी या संघाने. जरा स्पीडअप घ्यायचंय लगेचच. मुटकलवाडी संघाचे क्षेत्ररक्षक यायचंय, तुम्ही लगेचच यायचंय. टीम मुटकलवाडी क्षेत्ररक्षक आपण लगेच द्यायचं. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. प्रथम फलंदाजी करत असताना मुटकलवाडी संघाने 12 चेंडूमध्ये 20 धावा बनवलेत आणि 21 धावांचा सामना त्यांना जिंकण्यासाठी ठेवला. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारंडेवाडी आणि मुटकलवाडी या 2 संघातील आपण ही मॅच पाहतोय. तिसऱ्या फेरीची मॅच कारंडेवाडी संघ आणि मुटकलवाडी या 2 संघामध्ये. या ठिकाणी चला स्पीडअप घ्यायचं. ओपनिंगचे दोन्ही फलंदाज लगेचच तयार होऊन यायचंय, कारण की तुम्ही चांगली गोलंदाजी केली आहे, तितकी चांगली बॅटिंग करायची आहे. कारण की तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर कमबॅक करणारी बॉलिंग पाहिली आपण राजूदादा यांची. जणू काजू खायला घातले होते फलंदाजांना. व्हॉट अ पीस ऑफ डिलिव्हरी, व्हॉट अ एक्सिलेंट स्पेल पाहायला मिळाला. शेवटच्या जो षटक होतं ते महत्वाचं षटक राजूदादाने हाताळलं. चला तर 10 मिनिटाचा अवधी असेल.
चला या ठिकाणी आपण सेमीफायनल स्टेज चिठ्ठ्या काढणार आहोत. आताची जी मॅच सुरू आहे तिथं विनिंग टीम असा आपण उल्लेख करणार आहोत. चला स्पीडअप घ्यायचंय. पंच आता अतिरिक्त वेळ खर्च केला जाणार नाहीये. 10 मिनिटाचं टायमिंग दिलं जाईल. पहिलं षटक 5 मिनिटात संपवायचं आहे आणि दुसरं षटक 5 मिनिटाचं. पहिल्या षटकाला वेळ लावला तर अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला मैदानाच्या आत घ्यावं लागेल. टायमर इथं सेट होतोय. न्यू बॅटर दोन्ही ओपनिंगचे फलंदाज आतमध्ये येत आहेत. काय चित्र असेल या मॅचचं पाहावं लागेल. एक टीम भेटली आहे, एक टीम राहिलेली आहे. टीम कडवे, टीम कल्पतरू 11 ताळकेवाडी, टीम देवळवाडी या 3 संघानं सेमीफायनल मध्ये धमाक्यात प्रवेश केलाय आणि आता ज्यात विजेता ठरेल तो मात्र सेमीफायनल मध्ये दाखल होईल. टीम कारंडेवाडी किंवा टीम मुटकेलवाडी हे आपल्याला पाहायला मिळेल. कारंडेवाडी संघ आता फलंदाजी करत असेल. मुटकेलवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 20 धावा बनवलेत 21 धावांचा पाठलाग करण्यासाठी. अगदी ते वाट पाहतायत. एका बाजूला आबा आहेत, एका बाजूला भगवान आहेत, एका बाजूला प्रशांत आहेत. चौथा आमच्या बाजूला कोण उभा राहील पाहावं लागेल. चला तर पहिला चेंडू इथे टायमर सेट झाला आहे. 30 सेकंद तुम्ही घेतले आहेत पहिला चेंडू फेकण्यासाठी. पुढचं चित्र तुम्ही आम्हाला दाखवणार आहात. गेम ऑन, मॅच ऑन. 21 धावाचा पाठलाग करताना 12 चेंडू मध्ये काय असेल. विकास ऑन द वे. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट. इथे मात्र चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक धाव कंप्लीट होते. एका धावाने मात्र श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन केले जाते. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. डॉट बॉल येतोय. 11 चेंडू 21 धावा. व्हॉट एफर्ट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. मिड ऑफ तैनात आहे, तिथे सज्ज आहे, तयार आहे. यावेळेस सुंदर पटका गॅप मधून भेदून काढला आहे, परंतु जाईल का. चांगलं क्षेत्ररक्षण टेप मध्ये चांगला कॅरी केला. तितकी सुंदर फेकी पाहतोय आपण आणि एक धाव घेण्यास संघाचा श्री गणेशा होतोय. एक धाव ऑन स्कोर बोर्ड. पहिली धाव लागते स्कोर बोर्ड वरती. आता मात्र 10 चेंडू 20 धावा. स्पीडअप घेणं गरजेचं आहे. स्पेल चांगला. आतापर्यंत 2 चेंडू पाहिले गेले. श्री सर काय असेल चित्र. सगळ्यांच्या माना उंचवले आहेत. प्रेक्षकाने मात्र गर्दी केली आहे. दर्शक दीर्घ संपूर्ण फुल आहे. जागा नाहीये मैदानाच्या आजूबाजूला. वासुंदर डिलिव्हरी, वाट डिलिव्हरी. एकदम सबमरीन असा चेंडू राहिला यावेळेस मात्र. यावेळेस गोलंदाजांना अचूक टप्पा ठेवला. अचूक टप्प्याचा भेदक मारा त्याच्याकडून राहतोय. वाईडिश लाईन अवे फ्रॉम द बॉडी आणि चेंडू मात्र डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी राहतोय विकास यांची. अचूक टप्पाचा भेदक मारा जिंकायचा आहे दोघांनाही. यावेळेला शपल झाल्यात. आडव्या बॅटने फटका सजवला. इथे मात्र वेगाने फेकी आणि इथे थोडीशी होते चुकी आणि ही चुकी आता ठरेल डोकेदुखी. विकेट झाली असती जर आणि तरच्या पलीकडचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या खेळामध्ये एक एक चूक महत्वाची, एक एक धाव महत्वाची, एक एक चूक तुम्हाला महागात पडेल. कारण तो जिंकला, तो स्पर्धेत थांबला. जो स्पर्धेत थांबला त्याने स्वप्न पाहिलं आणि ज्याने स्वप्न पाहिलं त्याच्या स्वप्नामध्ये कैलासची सूरज स्मृती चषकाची ट्रॉफी आली. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आतापर्यंत त्याच्या माध्यमातून 4 चेंडू झाले, 2 धावा खर्च केलेत. यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवला, भिडवला गेला. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. कॅच घेणं महत्वाचं होतं आणि इथे पुन्हा एकदा चुकीची फेकी राहते. एकतर झेल सोडला आणि त्याच्यानंतर फेकी देखील चुकीची राहिली. ही जर फेकी सेकंड वरती राहिली असती तर फलंदाज धावचित होऊ शकला असता. चला स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. टीम मीटिंग नंतर करायचंय. स्पीडअप घ्यायचंय. विनंती असेल माननीय आदरणीय पांडुरंगजी पाटील दादा आपल्याला विनंती आहे की आपण मंचाशी संपर्क साधायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. टीम मीटिंग नाही करायची. विनंती असेल पांडुरंगजी पाटील दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण. हॅलो 5 चेंडू झालेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या 4 वरती अत्यंत दयनीय अवस्था पहिल्या षटकामध्ये विकास यांनी केली आहे.
भन्नाट वेग ब्लॉकर होलता चेंडू खोदून काढलाय मात्र भेदून जाणार नाही आणि इथे डायरेक्ट हिट जर झाली असती तर आता मात्र ढोक्याची घंटा टन 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 वाजली असती. मात्र आता समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. सेमी फायनल मध्ये दाखल होण्यासाठी 16 धावा बनवायच्या आहेत. चेंडू आहे 6 चेंडू 16 धावा. काय चित्र आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये अगदी 5 धावा खर्च केल्या आहेत या गोलंदाजाने. आपल्या संघासाठी महत्वाचा स्पेड हाताळलाय विकास यांनी. चला स्पीडअप घ्यायचंय. जास्त टीम मीटिंग नाही करायची. 6 मिनिटं तुम्ही खर्च केले आहेत. 4 मिनिटांमध्ये हे षटक संपवायचं आहे अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कॅप्टन चला क्षेत्ररक्षक सगळे एकत्र यायचं नाहीये. लास्ट कॉल दिला जाईल तुम्हाला. आता मॅच बनली आहे. 6 चेंडू 16 धावा. एका बाजूला मुटकलवाडी तर दुसऱ्या बाजूला करंडेवाडी. यावेळेला चेंडू हवेत 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 हवेत. इतका मोठा फटका मात्र 1 धाव. एका धावेने आता मात्र धावसंख्या 6 वरती पोहोचले. समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 15 धावा. समीकरण हलतंय, समीकरण डुलतंय. एस अंपायर मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय अंपायर. मॅच बॉल घ्यायचंय. त्याला मॅच बॉल आलेला आहे. मैदानात मॅच बॉल पाठवलेला आहे आणि आता मात्र स्टाकी एंड वरती फलंदाज संजय. मागच्या मॅचला मॅन ऑफ द मॅच राहिलेत. 5 चेंडू मध्ये 5 धावा बनवले. संजय आता कशा प्रकारे मोठ्या फटक्याच्या शोधत आहे. त्यामुळे बॅट स्विंग अगोदर झाले. टप्पा थोडासा मागे ठेवला. स्लोवर वन होता आणि चाल दिशा ओळखण्यामध्ये फसले आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 4 लोक एकत्रित आलेत आणि 4 लोकांनी आता चांगलं काम केलंय. नक्की 4 लोकांनी चांगलं काम केलं आहे. परंतु आता 4च चेंडू राहिले आहेत. धावा बनवायच्या आहेत 14. मॅच मध्ये स्पीडअप घेणं गरजेचं आहे. चार चेंडू 14 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू यावेळेस हाताळला आहे. स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला गती काढून घेतले आणि परिवर्तन पाहतो आपण. डॉट बॉल मध्ये 3 चेंडू 14 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल. या चेंडूवरती काय असेल फलंदाजाच्या डोक्यामध्ये, गोलंदाजाच्या डोक्यामध्ये? 3-14-14-3 आणि फलंदाजाच्या डोक्यामध्ये असेल एकच. मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे फलंदाज. मात्र इथे काय घडतंय, काय बिघडतंय? समीकरण हलतंय, समीकरण बोलतंय. 3 चेंडू 14 धावा. कोणतं तंत्रमंत्र यंत्र वापरावं लागेल हे समीकरण सोडवण्यासाठी? त्याला स्पीडअप घेणं गरजेचं आहे. स्पीडअप कंटिन्यू राहणं गरजेचं आहे. गोलंदाज मार्गवरती पुनश्च एकदा स्वप्नील. यावेळेला भन्नाट वेग, अचूक टप्प्याचा भेदक मारा आणि इथे आपण पाहतो एक सिंगल घेतली. एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली गेली आहे 8 आकड्यावरती. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 13 धावा. मॅच कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग स्पर्धेचा नियम. गोलंदाजाची एक चूक फलंदाजाला फायदा देऊ शकते. इथे मात्र पंतांचा वाईट बॉलचा इशारा. आता मॅच पुन्हा ऑन झाली. चुकी केली आहे यावेळेस. अवांतरी धाव दिली आहे म्हणजे 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडूवरती 2 षटकार आले तरी मॅचचं पारड आपण फिरताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये अजून रंग चढला आहे. या रंगाचा बेरंग कोण करेल ते पाहावं लागेल. एका बाजूला आपण पाहतोय कारंडेवाडी, दुसऱ्या बाजूला मुटकलवाडी. 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. सलामीचे दोन्ही फलंदाज आहेत. चला आता स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. ध्येय आता दूर नाही झाला यशस्वी. जो इथे तो कोणी शूर नाहीये. शूर असतात तेच यशस्वी होतात असं नसतं मित्रांनो. यशस्वी होण्यासाठी आपल्याला शूर बनावं लागतं, शूर व्हावं लागतं. आता या ठिकाणी फलंदाजाला शूर व्हावं लागेल. 2-12 आणि इथे चेंडू हवेमध्ये उडवलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे. पकडलाय झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू डगआउट. बॅक टू दी डगआउट. नवीन प्लेअर लगेच धावत यायचंय. आता मात्र 1 चेंडू 12 धावा. एक चांगला चेंडू हाताळायचा आहे म्हणजे आपण मॅच मध्ये पूर्ण पकडू शकतो. टीम मुटकलवाडी. चिठ्ठीमध्ये नाव कोणाचं जाईल अजून सस्पेन्स आहे. सस्पेन्स बरकरार ठेवला आहे. यस, इथे मेगा उपांत्य फेरीमध्ये आता संघ दाखल होतोय. या वेळेला 20 धावा रोखण्यामध्ये संघ यशस्वी राहिलाय. टीम मुटकलवाडी. आपल्याला 4 संघ सापडले सेमीफायनलचे. 1 कडवे, 2 कल्पतरू, 11 चाळकेवाडी, 3 देऊळवाडी आणि टीम मुटकलवाडी. या
4 चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्यातूनच सेमीफायनलिस्ट होतील. सेमीफायनलच्या मॅच साठी चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत.